सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हाच मंत्र ठिकठिकाणी वेळोवेळी भक्तांच्या मुखातून सध्या आपल्या कानी पडतोय. सगळीकडे देवी शक्ती आई अंबाबाईचा उदो उदो सुरू आहे. वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे. तर आज रसनवमी डिवोशनल अर्थातच रसनवमीच्या भक्तिरसाअंतर्गत बघूया आणि ऐकूया नवरात्रीची ही एक अद्भुत कथा. नवरात्र हे 9 दिवस आपण देवीची आराधना करतो. ती कशासाठी केली जाते त्यामागची एक आख्यायिका आहे. ती आपण कथा स्वरूपात ऐकूया, म्हणजे आपल्याला ती नीट समजून घेता येईल आणि त्यातून मिळालेली शिकवण आपल्या जीवनात लागू करता येईल. म्हणून मी आपल्या सर्वांना आग्रह करतो की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका. खास करून तरुण मैत्रिणींनी आणि बहिणींनी ही कथा अगदी मन लावून ऐकावी, कारण एका स्त्रीची ताकद काय असते हे आपल्याला या कथेतून समजून घेता येईल. आपल्या सर्वांना माहित आहे की रावणाने सीतामाईला पळवून नेले आणि त्यानंतर सुरू झालं एक युद्ध. हे युद्ध बरेच दिवस सुरू होतं. कधी प्रभू श्रीराम आणि त्यांची वानरसेना भारी पडत होती, तर कधी रावण. एक दिवस असा आला की युद्धात रावण प्रत्येक गोष्टीत वरचढ ठरत होता. युद्धभूमीवर रावणाने नुसता धुमाकूळ घातला होता. प्रभू श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेच्या प्रत्येक शस्त्राचं प्रत्युत्तर तितक्याच ताकदीने देऊन ते संपवून टाकत होता. त्या दिवशीच्या युद्धाचा अंत हा रावणाच्या बाजूने झाला. अर्थातच वानरसेनेमध्ये निराशा पसरली. प्रभू श्रीरामही हताश झाले. त्यामुळं अंगद, जांबवंत, लक्ष्मण, हनुमान हे सर्वजण समजावू लागले की हे प्रभू, तुम्ही निराश होऊ नका, हताश होऊ नका. हे युद्ध आहे आणि युद्धात अशा गोष्टी होणं साहजिक आहे. तुम्हीच जर निराश झाले तर आमचंही धैर्य खचून जाईल. माणुसकीच्या प्रत्येक युद्धात हे असंच होत आले. युद्धात एक क्षण असा येतोच की जिथे रावण हा वरचढ होतच असतो. रावण वरचढ झाल्याशिवाय रामजन्म होत नाही. कंसाचा अन्याय वाढल्याशिवाय कृष्ण जन्म होत नाही. अंधार झाल्याशिवाय प्रकाशाचा जन्म होत नाही. हा पण प्रकाश येईल म्हणून फक्त वाट बघत बसणं हे बरोबर नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सिच्युएशनचं ॲनालिसिस करून पुढचं पाऊल ठरवणं आवश्यक आहे. प्रभू श्रीरामांनीही तेव्हा हेच केलं. त्यांनी ॲनालाइज केलं की का बरं असं होत असेल. मग त्यांच्या लक्षात आलं की रावण युद्धात वरचढ ठरतोय कारण आई दुर्गा, देवी दुर्गा ही त्याच्या बाजूने उभी आहे. आणि हे रावणाने देवी भगवतीच्या केलेल्या उपासनेचं फळ होतं. प्रभू श्रीरामांनी जाणलं की फक्त साधन नाही तर साधनाही आवश्यक आहे. हे ऐकल्यावर जांबवंत म्हणाला की हे प्रभू श्रीराम, रावणाने जर देवीची उपासना केली असेल तर तुम्ही सुद्धा ध्यान करा. आम्ही युद्ध करू. आमचा सेनापती लक्ष्मण असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युद्ध लढू. तुम्ही ध्यानास सुरुवात करा. मग श्रीरामचंद्रांनी हनुमानाला देवी सरोवरातून 108 नीलकमळ आणायला सांगितले. प्रभू श्रीरामांनी ध्यान सुरू केलं. एक दिवस गेला, पहिली नवरात्र. दुसरा दिवस गेला, दुसरी नवरात्र. असे सलग 9 दिवस प्रभू श्रीराम ध्यानात होते. देवीला नीलकमळ वाहत होते. शेवटच्या दिवशी देवीच्या मस्तकावर नीलकमळ वाहायचं राहून गेलं, कारण देवीने प्रभू श्रीरामांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. तर शेवटच्या दिवशी जेव्हा शेवटचं नीलकमळ देवीला अर्पण करायचं होतं, तेव्हा देवी शक्तीने थाळीतलं फूल काढून घेतलं. प्रभू श्रीरामांनी जेव्हा फूल घेण्यासाठी थाळीत हात ठेवला तेव्हा त्यांना फूल मिळालंच नाही. श्रीरामांना आश्चर्य वाटलं. ते 9 दिवसाच्या ध्यानातून बाहेर आले. त्यांना खूप दुःख झालं. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या आयुष्यात हे असं का घडतंय. तरुणपणी विश्वामित्रांसोबत शत्रूचा वध करण्यासाठी जावं लागलं. लग्नानंतर घरापासून दूर राहावं लागलं आणि आता पत्नी उद्धारासाठी ध्यान करतोय तर इथेही बाधा आलीच.
पण त्यांनी खचून न जाता ठरवलं की गेले 9 दिवस आपण देवीची पूजा करतोय, ध्यान करतोय, आपण अशी सहजासहजी हार म्हणायची नाही. आणि अचानक त्यांना आठवलं की लहानपणी माता कौशल्या त्यांना प्रेमानं राजीव नयन म्हणून हाक मारायची. राजीव नयन म्हणजे कमळासारखे डोळे असणारा. तर त्यांनी विचार केला की आपल्याकडे तर 2 डोळे आहेत, जर देवीला कमळच अर्पण करायचं आहे तर आपला एक डोळा अर्पण करू. सभोवताल बघण्यासाठी दुसरा डोळा आहेच की. मग रामांनी एक बाण काढला आणि तो आपल्या डोळ्यासमोर धरला आणि म्हणाले, हे माते, माझ्या या राजीव नयनाचा नीलकमळ म्हणून स्वीकार कर. आणि त्याच क्षणी आई दुर्गा प्रकट झाली आणि प्रभू रामांना थांबवलं आणि म्हणाली की हे राम, तू आणि तुझी साधना अद्भुत आहे. असं बोलून देवीने प्रभू रामांना युद्धात सहाय्य होण्याचे वरदान दिले आणि देवी शक्ती प्रभू रामांमध्ये विलीन झाली. 9 रात्रींच्या साधनेनंतर स्वतःमध्ये विलीन झालेल्या देवी शक्तिरूपी श्रीरामांनी आपला अभेद्य बाण काढून 10व्या दिवशी रावणाचा वध केला. तोच दिवस आपण दसरा म्हणजेच विजयादशमी म्हणून साजरा करतो. तर अशी होती नवरात्रीची ही एक अद्भुत कथा. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या आयुष्यात कितीही संकट आली, प्रॉब्लेम्स आले, तरी अखेर आपण आपल्या आयुष्यातल्या देवीला म्हणजेच आईला, बहिणीला, बायकोला समर्पित व्हायला पाहिजे. मग आपण नक्कीच त्या संकटातून सहजच बाहेर पडू शकू. तसेच आजूबाजूची सध्याची परिस्थिती बघता मैत्रिणींनी आणि बहिणींनी आपल्यातील देवी शक्ती ओळखायला हवी. कारण या सृष्टीचा उगम हा तुमच्यापासून आहे. त्यामुळे अंतसुद्धा तुम्हीच करू शकता. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघितला असेलच आणि मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही कथा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर नक्की करा. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका. रसनवमीकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू.